स्वागत आहे श्री मकरंद सरदेशमुख सरांचं. कसं वास्तुशास्त्र काम करतं, खरंच काम करतं का? मोठे बिल्डर्स, फिल्म स्टार, सेलिब्रिटीज यांचा मी कन्सल्टंट आहे. मी अशा कोणती गोष्टी बघायला पाहिजे स्टार्टिंगलाच की ही गोष्ट ह्या दिशेला आहे? घर मेन आयताकृती चौकोनी पाहिजे. मेन दरवाजा जो येतोय तो दरवाजा लिफ्ट समोर नसावा, दरवाजाच्या समोर उतरत्या पायऱ्या नसाव्यात, तो दक्षिणेला नसावा. माझ्या मित्राने लग्न केलं आणि भाड्याच्या घरामध्ये शिफ्ट झालाय. बरोबर. परंतु त्याला असं वाटतं की माझ्यासोबत काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे. एका घरामध्ये तर अशी गोष्ट झालेली होती की त्यांना कार्पेट काढून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. घरामध्ये नुसते मारून ठेवलेले खिळे सुद्धा आपल्याला हानिकारक आहेत. बहुतांश लोक भाड्याने राहतात. त्याही केसमध्ये आता वास्तुशास्त्र बघणं होत नाही, कारण ते आपल्या मालकीचं नसतं. करेक्ट. किंवा चेंजेस करणं तितकं अलाउड नसतं. त्या केसमध्ये माणसांनी काय करावं? वास्तू दोष हा शब्द म्हणल्यानंतर लोकांचा क्वेश्चन मार्क सुरू होतो. दोष म्हणजे काय होतं? अंधश्रद्धेकडे जातं. भूत प्रेत बाधा, अंधश्रद्धा काही नाहीये. लोकांना वाटतं की जमिनीत काय पुरलेलं आहे तेच वास्तुदोष. अरे असं नाहीये. वास्तुशास्त्र म्हणलं की लोक फक्त घराचाच विचार करतात. हो. परंतु असं नाहीये. कंपनी, दुकान, ऑफिस किंवा प्लॉट घेण्यापर्यंत सुद्धा हो, या गोष्टींना सुद्धा वास्तुशास्त्र निगडीत आहे. आपल्या घरामध्ये जर पैसे टिकत नसतील, पैशाच्या गोष्टी प्रॉब्लेम आहेत, अरे खूप येतंय रे पण टिकतच नाही सर, आमच्याकडे पैसाच टिकत नाही. जिथे नसतो तिथे या गोष्टी घडतात. कुठल्याही पद्धतीत तुम्हाला जर सक्सेस मिळत नाही, आळस आहे, तुम्हाला असं वाटतं की मी खूप प्रयत्न करतो पण मला यश मिळत नाहीये, मन स्थिर नाहीये, मनामध्ये सारखे संभ्रम चालू आहे, फ्लक्च्युएटेड असं त्याचं माइंडसेट आहे आणि कॉन्फिडन्स नाहीये, तर पुढचा उपाय असा आहे की मस्तपैकी पुरुषांनी चांदीचं कडं हातामध्ये धारण करणं गरजेचं आहे. होम मिनिस्टर महिला म्हणतील, हो मग आम्हाला पण सर सांगा काहीतरी. घरदार, पुन्हा ऑफिस, सगळ्या गोष्टी करायच्यात. मन शांत ठेवणे, चिडचिड कमी होणे, आरोग्य उत्तम ठेवणे, यासाठी सोमवारी पायात धारण करा. तुम्ही भले कर्ज काढा, चांदीचे पेले घेऊन या. तुम्हाला कमीत कमी औषध आयुष्यात हवी असतील, बीपी, डायबिटीस किंवा अशा कुठल्याही गोष्टींना सामोरं जायचं नसेल तर डाएट, व्यायाम सगळं करणंच गरजेचं. फक्त एक उपाय सांगतो, तुम्ही महिन्यातून 5 वेळेला हे 5 10 दिवसाचा उपाय करा. बघा तुम्हाला किती याचा बेनिफिट मिळतो. प्रत्येकाला अपेक्षा असते की माझा बिझनेस, माझा व्यवसाय, माझं ऑफिस हे चांगलं चालावं. ते कसं असायला पाहिजे जेणेकरून व्यवसाय क्षेत्रामध्ये यश मिळेल? ते दक्षिणमुखी काय चांगलं आहे, तर दक्षिणमुखी शॉप चांगलं आहे. याचं उदाहरण पुण्यातलं लक्ष्मी रोडचे ज्वेलर्स, फूड इंडस्ट्री, त्यांना पश्चिम दिशा खूप चांगली. आता पुण्यातले चितळे बंधू बघा, पूर्व आणि उत्तर देव दिशेचा एंट्रन्स आहे. सुजाता मस्तानी, पूर्व आणि उत्तर म्हणजे ईशान्य दिशा ही देवतत्वाची दिशा आहे. फेमस कॅफे गुडलक आहे, ईशान्य दिशेचा एंट्रन्स आहे. पुण्यातला एकमेव रोड आहे ज्याला लोअर मेंटेनन्स आहे, तो आहे जेम रोड. अच्छा. पूर्व आणि पश्चिम दुकानात. मकरंदजी, तुमच्यासोबत बोलताना मला आज नव्याने गोष्टी माहीत झाल्यात. एका माणसाने म्हणजे मला हा अनुभव सांगायचा कोल्हापूरचा. नक्की. स्वागत आहे श्री मकरंद सरदेशमुख सरांचं आमच्या TAP पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? आम्ही छान आहोत आणि आपण आम्हाला बोलवलं त्याचा खूप आनंद वाटतोय. आज आमचंही भाग्य आहे ॲक्च्युली, तुम्ही आमच्यासाठी वेळ देत आहे ह्या गोष्टीसाठी. कारण वास्तुशास्त्र हा माझा लहानपणापासूनचा आवडीचा विषय आहे. कारण आवडीचा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की मी क्युरियस जास्त होतो याच्यावरती, की जाणून घ्यायची की कसं वास्तुशास्त्र काम करतं, खरंच काम करतं का, ह्या गोष्टी मला. कारण आजी आमची सांगायची की ही देवघर तुमचं इथं नाही आहे किंवा उमरावर एखादी गोष्ट नाही आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या. परंतु मला ते पहिले असं वाटायचं की याच्यामागे काही कारण तर नाही ना, शास्त्रीय कारण तर नसल्यामुळं. कारण माझ्यासारखी जनरेशन प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय कारण बघते. बरोबर. पण मग हळूहळू काही गोष्टी लक्षात यायला लागल्या, अनुभव यायला लागले. करेक्ट. मग त्या अनुभवाच्या बेसिसवर मी समजून घ्यायचा प्रयत्न केला की आपले जुने ग्रंथ बघू एकदा, आपण काय सांगता येते तर बघू तरी एकदा. करेक्ट. सो असं करत करत माझी पण क्युरियोसिटी वाढत गेली आणि वास्तुशास्त्राकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. सो आपण त्याच गोष्टीवर आज चर्चा करूया. हो, नक्कीच. ते सांगण्याआधी मला तुम्ही तुमच्याबद्दल थोडं सांगा, अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. माझं नाव मकरंद सरदेशमुख. गेले 23 वर्षापासून मी वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये स्पेशालिस्ट म्हणून काम करतोय. स्पेशालिस्ट याचा अर्थ आहे की भरपूर अनुभव असलेला
वास्तूच्या प्रत्यक्ष कन्सल्टिंगचा, म्हणजे मी प्लॅनवरनं कन्सल्टिंगपेक्षा हजारो नाही लाखो वास्तूमध्ये प्रत्यक्ष वास्तू व्हिजिटला गेलेलो आहे. ओके. म्हणून जेव्हा आपल्याला एखाद्या प्रॅक्टिकलचा अनुभव जिथे जास्त असतो तिथे तो व्यक्ती फाईन काम करू शकते. त्यामुळे प्रॅक्टिकली साईटवरचा अनुभव मला भरपूर आहे. बरोबर. त्यामुळे मग यामध्ये एक स्पेशालिटी निर्माण झाली आणि लोकांच्या अनुभवातून मग स्पेशालिस्ट झालो. की म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की अनेक ठिकाणी जाऊन अर्धवट मार्गदर्शन मिळतं किंवा चुकीचं मिळतं किंवा मिळालं तरी लोक फॉलो करत नाहीत. मग मी माझ्याकडे जेव्हा सगळं उपाय करून देखील थकलात आणि माझ्याकडे येतात तेव्हा मी अशा सोप्या सोप्या टेक्निक्स देतो, कारण हे स्पेशालिस्टच देऊ शकतो. बरोबर. की त्या व्यक्तीला आत्ता तो वेदनेने तळमळतोय, पण त्याला जर आपण अजून इंजेक्ट केलं तर वेदना वाढतील, त्यापेक्षा मग वेदना कमी करून त्याला अजून पुढे कसं सुख देता येईल या पद्धतीने स्पेशालिटी मार्गदर्शन कुंडलीद्वारे, वास्तूद्वारे आणि न्यूमरोलॉजीद्वारे करतो. सारसबागेचे इथे माझं ऑफिस आहे. पुण्यात फक्त एका ठिकाणी ऑफिस आहे. गेल्या 22-23 वर्षापासून अनेक वेळेला टी व्हीवरती मला लोकांनी पाहिलेलं आहे. कोल्हापूरला टोमॅटो FM म्हणून आहे आणि बिग FM म्हणून आहे. तिथे माझे 10-10 वर्ष रेडिओ प्रोग्राम सकाळी चालायचे आणि आताचे यूट्यूब चॅनल्स आणि इन्स्टा यावरती माझे रील्स तुम्ही नेहमी बघताच आहात. यामध्ये अगदी 10x10च्या रूममध्ये असणाऱ्या व्यक्तीपासून ते अगदी मोठे बिल्डर्स, फिल्म स्टार, सेलिब्रिटीज यांचा मी कन्सल्टंट आहे, की जे रेग्युलर त्यांच्या टप्प्याटप्प्यावरती आता ही फिल्म रिलीज करायची आहे किंवा हे गाणं आता मला मुहूर्त पाहिजे, गाणं जेव्हा मी सुरुवात करतोय, या सगळ्या गोष्टींपासूनचं मार्गदर्शन माझ्याकडे चालतं. अगदी प्रॉब्लेम्स जे काही आयुष्यात चालू आहेत तर त्या प्रॉब्लेमवरचं मार्गदर्शन देखील आपण सगळं देतो आणि एक लाईफ स्मूथ व्हायला सुरुवात होतं. आणि माझा पहिल्यापासून असा बेस राहिलेला आहे की प्रयत्नाला जोड म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, कारण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही, म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पुढे जाणं गरजेचं आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न असाच की आजकाल पुण्यामध्ये घर घेणं, फ्लॅट घेणं किंवा कोणत्याही शहरामध्ये फ्लॅट घेणं, बरोबर, याचं प्रमाण वाढले. करेक्ट. जेव्हा बिल्डर सांगतात की हा आमचा फ्लॅट आहे जो वास्तू शास्त्राप्रमाणे आम्ही बांधलाय, असं ते दावा करतात, परंतु सामान्य लोकांना वास्तुशास्त्र पूर्ण माहीत नसतं. सो तो फ्लॅट किंवा ती जागा किंवा ते घर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने एकदम योग्य आहे हे अशी एक तुम्ही अशी त्याला चेकलिस्ट सांगा की ह्या गोष्टी बघायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक बेसिक माहिती तरी मिळेल की हा फ्लॅट घेण्यायोग्य आहे की नाही. करेक्ट. आता यामध्ये आपण वास्तूनुसार जो फ्लॅट घेणे आहे तर ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. का तुम्हाला सांगतो, एक आपण कार विकत घेतोय, कारला 5 ते 7 लाख रुपये ॲव्हरेज जनरल आपण देतोय, तर ती कार आपण चारही बाजूनी बघतो. माझ्या बजेटमध्ये मी शॉर्ट अँड लाँग ड्राईव्हला मला ही उपयोगी पडेल, माझ्या फॅमिलीलाही परफेक्टली यूज करता येईल आणि ओव्हरऑल माझ्या पार्किंगची पण जी कॅपॅसिटी त्यात ती बसेल, असा सगळा विचार करून आपण घेतो. पण रँडमली आहेत माझ्याकडे 10 लाख, कुठली कार घे चालतं, असं नाही होत. कार नाही, आपण साधी चप्पल 100 रुपयाची घेताना देखील तुळशीबागेत आपल्या महिलांबरोबर अनुभव येतो. 100 रुपयाची चप्पल, ही नको ती नको, अजून स्वस्त कुठे मिळते, असं आपण बघतो. इतक्या माणसाला पैशाच्या व्हॅल्यूज आहेत. पण नेमकं काय होतं, ज्याच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून आहे अशी वास्तू म्हणजे राहतं घर, घेतानाच माणसाचे डोळे झाकले जातात. मग तो कुठे डोळे उघडतात आणि काय बघून घेतात घर? लेक व्ह्यू आहे, हिल व्ह्यू आहे, इकडनं हायवेचा व्ह्यू आहे, तिकडनं गार्डन दिसते, इकडनं हे दिसतं, एवढंच घरात बघितलं तर. आणि मग वास्तुशास्त्राचा विषय पूर्व पश्चिम बघून घेतलं. एवढं सोपं नाही आहे, कारण आज पुण्यामध्ये 1 BHK 50 ते 60 लाख रुपये, जो पूर्वी 7-8 लाखाला मिळायचा, बरोबर, 10 वर्षामध्ये सगळं 10 पटीच्या पुढे गेलेलं आहे. असा जो फ्लॅट आहे तो नुसतं पूर्व पश्चिम बघून घेणं गरजेचं नाही आहे. ह्याला बेसिक वास्तुशास्त्र आहे. वास्तुशास्त्र म्हणजे काय? निसर्ग नियमानुसार आपलं घर कसं असावं याचं शास्त्र आहे. बरोबर. आणि आता बिल्डर जरी सांगत असला की वास्तूनुसार आमची स्कीम आहे, मी अनेक बिल्डरला कन्सल्टंट आहे. जे बिल्डर प्रॉब्लेममध्ये येत आहेत त्यांना सॉल्व्ह करण्याचं हे काम मी रोजच करतोय. पण मला माहिती आहे की ते किती वास्तूनुसार बांधू शकतात. म्हणून आत्ता बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांच्या ब्रोशरवरती नॉर्थ डायरेक्शन 90 डिग्रीमध्ये टाकलेली आहे, पण मी जेव्हा साईटवर पोचतो तिथे डिग्रीमध्ये फरक झाला आहे. मग एक नुसता आता माझा दरवाजा ईशान्येला म्हणलं तो कदाचित उत्तरेला पूर्वेला फिरू शकतो, कारण नॉर्थ ही 90 डिग्री प्रत्येक ठिकाणीच मिळेल असं नाही आहे. त्यामुळे माझं ऑफिस जिथं सदाशिव पेठेत आहे तिथं 90 डिग्री आहे, पण मी सिंहगड रोडला राहतो, सनसिटी रोडला, तर त्या ठिकाणी डिग्री फिरलेली आहे. असं पुण्यात प्रत्येक ठिकाणी चेंज होतो. त्यामुळे
आपण योग्य तज्ज्ञाच्या कन्सल्टिंगशिवाय असा फ्लॅट विकत घेणं योग्य नाही आहे. आणि मिळतो. माझे एक क्लायंट आहे, त्यांच्याकडे मी 16 फ्लॅट बघितले. त्यांचं एकच म्हणणं होतं, सर एका छोट्या वास्तूमध्ये तुमच्यामुळे आमची 100 नाही 300% प्रगती झाली आहे. पण आता जो मी मोठा फ्लॅट घेणार आहे 3 and 4 BHK, तुम्ही फक्त सांगा हाच योग्य. तेव्हा मी जो अक्षरशः तुम्हाला सांगतो 15 ते 16 फ्लॅट बघितले. म्हणजे माझ्या घरच्यांनी मला सांगितलं की अहो बघा आपण किती त्यांचे आपण फ्लॅट इग्नोर करतो. म्हणलं नाही, आपल्याला परफेक्ट पाहिजे. आणि आज त्यांचा अतिशय बांधलेला सुंदर 2,500 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे, वास्तूनुसार परफेक्ट. घेतानाही घेतलं आणि इंटिरियर पण परफेक्ट केलं. तुमचं चांगलं होण्याच्या दृष्टीने तुम्हाला एकच गोष्ट महत्त्वाची, फर्स्ट परफेक्ट युअर हाऊस ॲज पर वास्तू रूल्स. ओके. नंबर 2 तुमची बेस्ट फॅमिली आणि तुमची कर्म चांगली, लाईफ सक्सेस नक्की मिळतो. ओके. आता माझ्या डोक्यात पुन्हा 2 प्रश्न आले. त्यापैकी एक की मी अशा कोणती गोष्टी बघायला पाहिजे स्टार्टिंगलाच, दरवाजापासून ते शेवटच्या घराच्या भिंतीपर्यंत, की ही गोष्ट ह्या दिशेला आहे, असं तुम्ही एक सोप्या फॉर्मॅटमध्ये सांगा. करेक्ट. मूळ गोष्ट आहे की शुभ दिशांना घराचा प्रवेश असणं गरजेचं आहे. शुभ दिशा कुठल्या? उत्तर आणि पूर्व, ईस्ट अँड नॉर्थ या देवदिशा आहेत. पूर्व दिशा सूर्याची आहे आणि उत्तर दिशा चंद्राची आहे. कुठलीही पूजा करा, त्या पूजेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की चंद्र आणि सूर्याची पूजा, त्या प्रतिमेचं पूजन करून आपली पूजा होते. त्यामुळे घराचा एंट्रन्स तिथनं असणं पाहिजे. घर मेन आयताकृती चौकोनी पाहिजे. सगळं जर तुमचं आतलं परफेक्ट आहे आणि घराचा आकारच गोल आला, बरेच आता झिगझॅग प्रकारचे आपण असे रेल्वेच्या डब्याप्रमाणे घर बघतो, हॉरिबल. ओके. ते ब्रह्मस्थळ बिघडलेलं असतं, त्याच्यामध्ये टॉयलेटच्या पोझिशन चुकलेले असतात. असं अनेक गोष्टी आहेत की निदान माझा मोबाईल, A4 साईजचा पेपर, आपला टेबल हा आयताकृती चौकोनी आहे. गोल A4 साईज पेपर असलं तर प्रिंटर घेईल का? चारी बाजू तुटल्यात. म्हणून घराला कॉर्नर कट नसावे, असले तर मिनिमम असावे. यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की घराची जी दक्षिण दिशा आहे ती दक्षिण दिशा सध्या बंद पाहिजे नाही. दक्षिण दिशेला कमी खिडक्या असाव्या. नाही तर मग बऱ्याच वेळेला होतो दक्षिण दिशा ज्यांची बंद असते ना, एकतर हिवाळ्यामध्ये ऊन घरात येत नाही आणि गारवा जास्त जाणवतो. बरोबर. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अशा पाहून घेणं गरजेचं की वास्तू कशी आहे. मेन दरवाजा जो येतोय तो दरवाजा लिफ्ट समोर नसावा, दरवाजाच्या समोर उतरत्या पायऱ्या नसाव्यात, आपल्या घराचा जो दरवाजा आहे तो दक्षिणेला नसावा. अशा बेसिक्स गोष्टी बघून आपल्याला वास्तू घेणं खूप गरजेचं आहे. बरं होतं काय तुम्हाला सांगतो की त्या वास्तूला आपल्याला कसं लगेच चेंज करता येत नाही. कार एक 4 वर्ष वापरली, ठीक आहे, आपल्याला डिप्रिसिएशन मिळालं, थोडं आउटपुट मिळालं, चल लगा दे, विकून टाक, नवीन घे. वास्तू ही एकदाच होते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 3 फ्लॅट्स होऊ शकतात, 3 वास्तू होऊ शकतात की 10-10 वर्षांनी त्यांनी चेंज केल्या, 15-15 वर्षांनी. मग घेतानाच परफेक्ट बघून घ्यायचं आहे. मग तिथे गेल्यानंतर लक्षात आहे की मी जो मगाशी उदाहरण सांगितलं 15-16 हे एक असं उदाहरण आहे. माझ्याकडे दर 2-2 वर्षांनी एकाच घराची वास्तू कन्सल्टिंग करून घेणारे देखील क्लायंट्स आहेत. का? सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही करत आलो आहे, तुम्ही दरवर्षी या बघा काही चुकलं आहे का? कारण आमची ग्रोथ कोणत्या चुकलेल्या, एखादा रंग जरी चुकला तरी हे होतं. त्यामुळे घरात आपण चुकीचा रंग चुकीच्या दिशेला दिला, घरामध्ये वस्तू अशा काही ठेवल्या तरीही ग्रोथ थांबू शकते. त्यामुळे वास्तुशास्त्र हे फक्त घराच्या भिंतीच्या नसून तर अंतर्गत गोष्टी आहेत, दिशांमधल्या सगळ्या पॅरामीटर्स आहेत, अनेक गोष्टी बघून घ्याव्या लागतात. तुमच्या घरातून बाहेर काय दिसतंय? स्मशान दिसतंय, हॉस्पिटल दिसतंय, मोबाईलचा टॉवर आहे, डोंगर आहे, वाहता रोड आहे, हे सुद्धा पाहावं लागतं. ना तर सध्या प्लॅन घेऊन येतात, सर हे वास्तूनुसार एकदम परफेक्ट आहे, अजून काही चुका आहेत का सांगा. अरे म्हणलं तुम्ही हा पेशंट घरी ठेवलाय आणि डॉक्टरकडे तुम्ही फोटो घेऊन आलाय तपास म्हणून. प्लॅनवरून वास्तू फक्त 10% होते. त्यामुळे प्रत्यक्ष पेशंट पाहणे, इमिजिएट परफेक्ट रिझल्ट देणे, हे माझं पॅटर्न पहिल्यापासून आहे. ग्रेट ग्रेट. हे झालं आपल्या गप्पा की जेव्हा घर विकत घेताना, फ्लॅट विकत घेताना काय गोष्टी बघायला पाहिजे याच्यावर. परंतु वडिलोपार्जित ज्यांच्याकडे घर आले किंवा ते आता आयतं बांधलेलेच आहे ऑलरेडी, त्यामध्ये आता लोकांना माहित झालं की माझं ह्या दिशेला ही गोष्ट नाहीये. बरोबर. त्या केसमध्ये त्या लोकांनी काय करायला पाहिजे? नक्कीच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण नवीन घेताना तर मी सरांचा सल्ला घेईन किंवा योग्य वास्तुतज्ञ पाहिजे, पण मी एक्झिस्टिंगच्या घरात राहतोय, त्यात प्रॉब्लेम चालू, तर मी काय करेन.
ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि इथे म्हणतात आपली स्वतःचं कल्याण करून घेण्याची वेळ येणे. जेव्हा तुम्हाला जाणवतं ना की माझे किती प्रॉब्लेम चालू आहेत, तर हे कशामुळे आहेत? तर यात मगाशी मी सांगितलं की 50% आपल्या भाग्यामध्ये वास्तूचा सपोर्ट आहे आणि उरलेल्या याच्यामध्ये मग ॲस्ट्रॉलॉजी, कुंडली आहे, आपल्या ग्रहांचे दोष आहे, 7.5 पनवती, या सगळ्या गोष्टी. पण गाडीचे चाक भक्कम असले तर गाडी आपण टो पण करून नेऊ शकतो. पण गाडी जर चाकच पंक्चर आहे तर काय होणार? पंक्चर काढावी लागते. म्हणून एक्झिस्टिंग घरात मी वास्तू कन्सल्टिंगला गेल्यावर काय करतो की घराचा दरवाजा कुठे आहे, यांना प्रॉब्लेम म्हणजे पीडा कशामुळे होतीये, यांच्या झोपण्याची जागा चुकली आहे, देवघर चुकले, देवघरात देव चुकलेत का, घरात अडगळ भंगार पडली का, घरामध्ये लिकेज कुठे आहे. जिओपॅथिक स्ट्रेस, मी जिओपॅथॉलॉजी जे आहे शिकलेलो आहे. तर जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे भूमीमध्ये जे काही दोष असतात, ज्याला पूर्वी पाताळातील शक्ती म्हणतात, तर त्याचं जे सायन्स आहे ते मी ग्रीसला शिकलो, युरोपला. जिओपॅथॉलॉजी माझी तिकडे मी झालं. त्यामुळे जमिनीतले काही दोष आहेत का, एखादी वस्तू घरात गंजलेली असली, अख्खं घर छान आहे, गंजलेली आहे, कुजलेली आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी येते. इतकं सूक्ष्म बारकाईने बघितलं, एका घरातलं कार्पेट काढून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. एका घरामध्ये फॉल सिलिंग सुद्धा काढलेलं आहे. म्हणजे एका घरामध्ये तर अशी गोष्ट झालेली होती की त्यांना फॉल्टच सापडत नव्हता. अनेक वास्तू स्पेशालिस्ट येऊन गेले, अनेक लोक येऊन गेले. ते म्हणले की सर 6 वास्तुतज्ञांना मी घर दाखवलं. ठीक आहे म्हणलं. पण मग याच्यामध्ये असा विषय होता की त्यांची घराची जी नैऋत्य दिशा होती, नैऋत्य दिशा म्हणजे स्टेबिलिटी, टिकणे, वाढणे याची दिशा, नेमकं त्याच ठिकाणी ते एक निळ्या रंगाचा ड्रम भरून ठेवायचे, त्याच्यामध्ये धान्य असायचं. मग धान्य ठेवलं होतं ठीक आहे, पण नैऋत्य दिशेला निळा रंग चालत नाही, कारण जलतत्वाची जागा आहे, स्टेबिलिटी संपते. ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी होती की कुठल्याही त्या वास्तुतज्ञाला कळलं नाही की यांच्या घरातला फॉल्ट कशामुळे जनरेट होतोय. तर पहिली गोष्ट अशी होती की सगळीकडे खिळे मारून ठेवलेले होते, खिळे गंजलेले होते. त्यामुळे लक्षात ठेवायचं की घरामध्ये नुसते मारून ठेवलेले खिळे सुद्धा आपल्याला हानिकारक आहेत. घराचा रंग दिलेला नव्हता, मुलांनी रेघोट्या मारलेल्या होत्या. हे बाकी त्या वास्तुतज्ञांना दिसलंय. म्हटलं तुम्ही फक्त एवढं करेक्ट करा, घरातलं रंगकाम केलं, घराला कोणता कलर द्यायचा ते सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचा फायदा होतो. म्हणून तुमचे प्रॉब्लेम चालू आहेत ना, तुम्ही उगच डोकं लढवून यूट्यूबवरनं रील्स पाहून किंवा कुठली पुस्तक वाचून घरगुती उपाय घरावरती नका करू, घराच्या आत करा. बांबुटे आणून ठेवला, कुठे तुम्ही फेंगशुईचे छोटे छोटे ॲटम्स आणून ठेवले, खडे मीठ ठेवले. माझे हजारो उपाय माझ्या याच्यावरती आहेत, हे तुम्ही स्वतःहून करा. ह्यानी हानिकारकता काय नाही, पण घरातले बदल एका माणसाने, म्हणजे मला हा अनुभव सांगायचा कोल्हापूरचा. माझेच क्लायंट होते आणि सगळं त्यांचं छान झालं. वास्तू कन्सल्टिंग 2014-16 केलं होतं, सगळं छान चालू आहे. आणि त्यांचं अलीकडं म्हणजे एक 7-8 महिन्यापूर्वी त्यांचे फोन यायला सुरुवात झाली, सर खूपच प्रॉब्लेम झाला आहे आणि आम्ही वास्तूनुसार केलं, हे झालं, बरं मुलाचं लग्न होत नव्हतं, झालं, नोकरी लागली, IT, गाडी आली, सगळं. म्हणजे माणसाचं चांगलं झाल्यानंतर कधी फोन नाही केला, पण प्रॉब्लेम सुरू झाला. बघा 15-16ची कन्सल्टिंग आहे, आज 24 आले, म्हणजे अजूनही माझी सर्व्हिस त्यांना चालू आहे. म्हणलं वास्तू व्हिजिट करून घ्या. वास्तू व्हिजिटला गेल्यावर मी जे सांगितले होते ते सगळे बदल केले होते. पण इतकी चूक त्यांनी वाईट अशी केली होती, अख्खं घर बाहेरनं गुलाबी रंग करून टाकला होता, पिंक कलर. कारण त्यांना असं होतं की अख्ख्यात एक छोटंसं गाव होतं, त्या गावामध्ये आमचं घर असं वेगळं दिसलं पाहिजे. तर तो पिंक कलर अख्ख्या घराला लावल्यापासून त्यांच्या घरात गडबडी सुरू झाल्या. आणि ते काय झाले विषय, तर पिंक कलर हा कशाचा आहे, गुलाबी प्रेमाचा कलर आहे. अफेअर्स वाढले घरामध्ये, अनेक अशा गोष्टी वाढल्या की ज्या मोहमायेशी संबंधित आहे. गुलाबी कलर बेडरूममध्ये असतो, छोटासा गुलाबी कलर तेवढा चालू शकतो, पण अख्ख्या घराला गेल्यावर काय झालं, फेमनेममध्ये गडबड सुरू झाली. म्हणून बघा की वास्तूनुसार घर करून प्रगती झाली, सगळी झाली, एक कलर चुकला. म्हटलं तुम्ही फोन का नाही केला, आज तुम्ही प्रॉब्लेम आले म्हणून फोन करताय किंवा रंग देतोय, सर कुठलं. आधी मी सांगितलं रंग त्यांनी 7-8 वर्ष वापरला, सगळं चांगलं झालं, रंग बदल केला, गडबड झाली. म्हणून मला आजपर्यंत असा अनुभव आहे की लोकांचा एक ब्रेन पॅटर्न काय झाला आहे, प्रगती झाली ना सगळं विसरून जातात, प्रॉब्लेम आले की मकरन सर असतात. कारण बरेचसे गायक आपण बघतो
गाणं हिट झालं की नंतर प्रॅक्टिस सुटते, नुसतं रेकॉर्डिंग गाण्याचे शो हे प्रॅक्टिस सुटते आणि नंतर मग गळा भासायला सुरुवात होतो, गळ्यामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात, मग गाणं गाता येत नाही. तसं अनेकांचा विषय उपाय करतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोपर्यंत उपाय करतात, नंतर विसरून जातात. मग माझी पहिली पट्टी असते, मी सांगितलेलं काय करताय? अरे तुम्ही डॉक्टरनी सांगितलेले उपायच नाही केले, नुसत्या गोळ्या घेतल्या तर काय? म्हणजे इकडनं सर्दी खोकल्याच्या गोळ्या घेणार आणि रोज रात्री आईस्क्रीम कोल्ड्रिंक पिणार. म्हणून आपल्याला हे उपाय आणि त्याच्याबरोबर ह्या सगळे नियम पाळणं गरजेचं आहे. बरोबर. आता पुन्हा प्रश्न येतो की बहुतांश लोक भाड्याने राहतात, भाड्याच्या घरात राहतात. त्याही केसमध्ये आता वास्तुशास्त्र बघणं होत नाही, कारण ते आपल्या मालकीचं नसतं. करेक्ट. किंवा चेंजेस करणं तितकं अलाउड नसतं. त्या केसमध्ये माणसांनी काय करावं? प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. करेक्टली. भाड्यानी घर असू किंवा स्वतःचं घर असू, त्या घरातला ढेकून, झुरळ किंवा उंदीर विचार करतो का, अरे नको, रेंटेड आहे हा भाडेकरू आहे, त्याला नको चावायला बरं का? ढेकून चावणारच ना. बरोबर. वास्तुदोषांचं असंच आहे, मालक असू किंवा तुम्ही भाड्याचं असू दे, तुम्हाला तो वास्तुदोष इफेक्ट करणार. बरं, वास्तुदोष हा शब्द म्हणल्यानंतर लोकांचा क्वेश्चन मार्क सुरू होतो. दोष म्हणजे काय होतं? अंधश्रद्धेकडे जातं. बरोबर. पण आम्ही जेव्हा ह्याला म्हणतो की प्रॉब्लेम्स, फॉल्ट म्हणतो इंग्लिशमध्ये, कसं बघा फॉल्ट म्हणजे मग ते फॉल्ट म्हणजे मग थोडं सायंटिफिक वाटतं, मग आम्ही वास्तू फॉल्ट असा शब्द सुरू केला, म्हणजे मी तरी. बरोबर आहे. करेक्टली. मानसिकता. हा, पहिली गोष्ट म्हणजे वास्तुदोष म्हणजे भूत प्रेतबाधा, अंधश्रद्धा काही नाहीये. लोकांना वाटतं की जमिनीत काय पुरलेलं आहे तेच वास्तुदोष. अरे असं नाहीये. घरामध्ये तुमच्या तुटलेला उमरा, घरामध्ये तुटलेलं तुमच्या प्रत्येक गोष्टी, घरामध्ये गंजलेल्या गोष्टी, भिंतींना आलेले तडे, हे सुद्धा वास्तुदोष आहे. अनेक ठिकाणी फरशा फुटल्यात आणि तुम्ही भरपूर काही उपाय करताय, काय उपयोग आहे? जाताना त्या फरशा तुम्हाला टोचणार आहेत. यामध्ये मग मूळ तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे की आपल्याला वास्तूच्या दृष्टीने जर विचार केला तर हे पॅरामीटर्स आपल्याला सर्व दृष्टीने फॉलो करणं खूप गरजेचं आहे. नाही तर मग काय होतं की आपण नुसते पळापळ होत जाते आणि आयुष्यामध्ये आपल्याला त्रास हा सुरू होतो. तर भाड्याने घेताना देखील तुम्ही 1-2 वर्ष राहणार आहे, बरं 1 वर्ष राहणार आहे, पण एक दिवस तुमच्यावरती इफेक्ट करतो. एक चांगली गोष्ट या सगळ्या अवेअरनेसमुळे मी आज अनुभवतोय काय की 2000 साधारणतः ह्या 4-5 आफ्टर लॉकडाऊन, तरी लॉकडाऊन नंतर ना लोक फ्लॅट भाड्याने घेताना सुद्धा विचारत आहेत. अच्छा. स्कीम चालू आहे, ती विकत घेताना सुद्धा विचारतात. हे तर नॅचरलीच आहे की त्यांना आता वास्तूनुसार घर घ्यायचं म्हणजे विचार, शॉप घेतोय, जागा कारखान्याची भाड्याने घेतोय. मी इंडस्ट्री स्पेशालिस्ट आहे, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आज जागा रेंटनी घेताना विचारलं जात आहे. बरं, मी रिजेक्टसुद्धा करतो, कमी रिजेक्शन असतं कारण या स्पेशालिस्ट असल्यामुळे. मी डॉक्टर म्हणल्यानंतर माझ्याकडे उपाय पण आहेत. त्यामुळे वास्तू ही भाड्याने घेताना सुद्धा तुम्ही स्पेशालिस्ट किंवा वास्तुतज्ञाचा सल्ला घ्या, नुसतं पूर्व पश्चिम बघून घेऊ नका. मला वास्तुशास्त्र माहिती आहे म्हणून अनेक लोकांनी चुका केलेल्या मी स्वतः पाहिलेल्या. ओके. कारण आज मटेरियल खूप अवेलेबल आहे, आपल्याकडे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथावरनं आम्ही अभ्यास केला आहे, पण आज छोट्या छोट्या टिप्स असणारे रील्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पण लोकांना त्याचा अवेअरनेस आहे. म्हणून मी सांगतो की नुसतं प्लॅनवरनं जाऊ नका. प्लॅनवरनं वास्तुशास्त्र पाहणे म्हणजे 10% आहे. तुमच्या आजूबाजूला काय आहे तर म्हणून रेंटनी घ्या किंवा विकत घ्या, वास्तूनुसार पाहिजे. कारण तुमच्याकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे भाड्याने घेतलेला जो फ्लॅट आहे त्यातला ढेकून तुम्हाला म्हणतो का, अरे तू मालक नाही, मी तुला नाही चावणार. म्हणून ही गोष्ट आहे की वास्तूनुसार परफेक्ट घ्या, तुम्ही रेंटनी अथवा विकत. ओके. आता कसं आहे, वास्तुशास्त्र म्हणलं की लोक फक्त घराचाच विचार करतात. हो, परंतु असं नाहीये. कंपनी, दुकान, ऑफिस किंवा प्लॉट घेण्यापर्यंत सुद्धा हो, या गोष्टींना सुद्धा वास्तुशास्त्र निगडीत आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, आता आपल्याला प्लॉट घेताना ही तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्लॉट घेतोय म्हणजे आपण जमीन घेतोय. तुम्ही जेव्हा फ्लॅटमध्ये राहता ना तर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तुमचा बंगला असेल वगैरे, तुम्ही इतके वर्ष नाही म्हणलं, मी फ्लॅटवर राहतो 5वा मजला, मिडल फ्लोअर. जमिनीच्या संदर्भामध्ये जमिनीवरती जेव्हा तुम्ही राहता तेव्हा त्या जमिनीचे दोष म्हणजे भूमीमध्ये काय होतं बघा, कुठे जनावर पुरलेलं आहे, जमिनीमध्ये शल्यदोष ज्याला म्हणतात, जिओपॅथिक स्ट्रेस, जमिनीमध्ये अशा काही हिडन गोष्टी असतात ज्या आपल्याला त्रास देतात. आणि अर्थशी कनेक्टेड जेव्हा तुम्ही वास्तूमध्ये राहता
किंवा जमिनी विकत घेता तेव्हा खूप काळजीपूर्वक घ्यावी लागते. ओके. कारण आत्ता आपल्याला दिसतंय की ही वरनं काळी माती टाकली, पण हजारो वर्षापूर्वी तिथे काय आहे. नाही तर सध्या प्लॉटिंगच्या दृष्टीने इतक्या गडबडी होतात. नुसतं प्लॉटिंग पूर्व पश्चिम करतात. सर आम्ही तो ईस्ट फेसिंग प्लॉट घेऊ का? म्हणलं मग ती ईस्ट फेसिंग फक्त वास्तुशास्त्र आहे का? नाही, जमीन कशी आहे. कारण ती जमीन किंवा फ्लॅट तुमच्या नावावर झाला, सातबाऱ्याला नाव लागलं की त्याचे गुण आणि दोष सुरू झाले. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. फ्लॅट जसा नावावरती झाला, मी मुंबईला गेलो होतो आणि ते म्हणले सर विषय असा आहे की हा फ्लॅटचं एकतर काम पूर्ण होत नाही आहे आणि फ्लॅट घेतल्यापासून आम्हाला प्रॉब्लेम आहे. बरं, अजून फ्लॅटच्या भिंतींचं काम चालू आहे बरं का, आणि ऑलमोस्ट 2 वर्ष नुसतंच चालू आहे. मग मी त्यांना सांगितलं गेल्यानंतर ना की म्हणलं तुम्ही हा फ्लॅट घेतल्यापासून म्हणजे तुमच्या नावावर झाल्यापासून पोटाच्या खालचे काही आजार सुरू झाले का? म्हणलं सर किडनी स्टोन झाला आणि मिसेसला पेरिटिसचे प्रॉब्लेम्स आहेत मेजरली. आणि म्हणलं तारीख का ॲग्रीमेंटची? ते म्हणले सर साधारणतः 21 जानेवारी त्यांनी काढली होती तारीख. म्हणले 18-19 दरम्यान नंतरची गोष्ट. तेव्हापासून हे चालू आहे. 2 वर्ष झाले की म्हणलं असा विषय सुरू आहे. तर तिथे नैऋत्य दिशेचा एंट्रन्स होता, नैऋत्य दिशेलाच टॉयलेट होतं. कारण नाभिस्थानाच्या खालचा भाग म्हणजे काय आहे तर आपल्या घराची साऊथ वेस्ट आहे, नैऋत्य दिशा आहे. आणि ते म्हणाले की सर माझा इतका मेजर प्रॉब्लेम झाला होता की म्हणून आम्ही शेवटी विचार केला की हे रूटमध्ये काय आहे. तर त्यांचे काका आहेत ते म्हणले मकरंद सरदेशमुखांकडे जा, त्यांना कन्सल्ट कर, एकदा हा फ्लॅट दाखव. एक तर तो बिल्डर पण फसवतोय, काम पूर्ण होत नाही, आणि घेतल्यापासून काय विकून टाका म्हणलं तुम्ही, अक्षरशः विकून टाका. कारण काय होतं जर तुम्हाला माहिती आहे की याच्यामुळे प्रॉब्लेम येत आहेत तर तो बांधून पूर्ण होस्तोवर त्याचा उपयोग काय. मग त्यांना काही रेमेडीज उपाययोजना दिल्या आणि त्यातनं बाहेर काढायला लावलं. म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याला फ्लॅट घेताना हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि प्लॉटसुद्धा आता इंडस्ट्रीसाठी प्लॉट घेत आहे, बरं तुम्ही करोडो रुपये कमवताय ना तिथे. आत्ता सब्जेक्ट लोकांचा काय येतो की वास्तुशास्त्रतज्ञ, ॲस्ट्रॉलॉजी जे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत, म्हणजे डॉक्टरसुद्धा, अरे बापरे ते डॉक्टर खूपच घेतात. अरे खूप घेतात म्हणजे काय, तुम्ही इतके वर्षापासून त्या शरीराची हेळसांड करून छोटे छोटे औषध घेताय, जाणं स्पेशालिस्टकडे. म्हणजे माझ्याकडे असंच आहे की माझ्याकडे आता 6-6, 7-7 महिन्याचे अपॉइंटमेंट फुल असतात. कारण मी ट्रू वर्क करतो. माझं सांगण्याची पद्धत जी आहे ती घरातली एक व्यक्ती, मोठं ज्ञानी व्यक्तीचं बोलणं असंच असतं की जो आपल्याला समजून सांगेल या पद्धतीने. जमीन घेताना सुद्धा आपल्याला सगळे पॅरामीटर्स बघावे लागतात. मी एका क्लायंटला सांगितलं होतं ही डोंगर उतारावरचे प्रॉपर्टी घेऊ नका, आणि नंतर असं झालं की त्या बिल्डरनी त्यांना फसवलं आणि त्यांचे पण पैसे अडकले. ओके. मोठमोठ्या अशा काही पुण्याच्या आजूबाजूच्या सिटीज तयार झालेल्या आहेत ज्या डोंगराच्या आणि पाण्याच्या कडेला आहेत. मुंबईच्या इकडची सुद्धा गडबडली आणि पुण्याच्या इकडची पण गडबडली. बरोबर आहे. वास्तुदोषांमुळे ज्यावेळेला मी ती सिटी बघायला गेलो होतो पुण्याच्या पश्चिमेची, तेव्हाच मी सांगितलं, एक क्लायंट मला घेऊन गेलो की सर असं असं छान सिटी होती आहे आणि तिथे सगळं म्हणजे मोठं हेच बनतं आहे. तर मी त्यावेळेला त्यांना सांगितलं, म्हणलं अजिबात तुम्ही घेऊ नका, याच्या दक्षिणेला पाणी आहे आणि साऊथकडनं येणारं पाणी एक ना एक दिवस ह्या सिटीचं सगळं गडबडणार. मग त्यांचा मला मधी फोन आला होता की सर आम्हाला त्यावेळेला थोडासा राग आला होता की तुम्ही घेऊ दिली नाही, पण मधी पण आम्हाला त्या सिटीची एवढी ग्रोथ, अगदी 500 रुपयाची एंट्री असं करून सगळं चालू आहे जोरात, आणि सरांनी तर खोटं सांगितलं. पण आज मला कळतंय की ती सिटीच गडबडली. ह्याचं कारण असं आहे की कारण वास्तुदोष तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी इफेक्ट देत नसतं. वास्तुदोष पण म्हणता येत नाही काही गोष्टीला, कारण सायंटिफिकली पण जरी बघायला गेलं आपण, माळीनगाव सारखी जी घटना घडली, एक्झॅक्ट डोंगर उतारावर, बरोबर. कारण तिथे जेव्हा तुम्हाला घर बांधताय, आपण नॉर्थ इंडियामध्ये पण बघतो की सगळे दरड कोसळले हे झाले. वास्तुशास्त्रात सांगितले शेजार कोणाचा असावा, नदीचा नसावा, समुद्राचा नसावा, डोंगर उतारावरची जमीन नको आहे, पडक्या भिंती किंवा आजूबाजूला असं काही पडके भग्नावशेष आहेत, हॉस्पिटल आहे, स्मशान आहे, मैदान आहे, एस टी स्टँड आहे, एअरपोर्ट्स आहेत. कारण काय, घर कशाला घेता हो तुम्ही, शांतता. आणि जर शेजारी किलबिल शाळा चालू आहे, एस टी स्टँड चालू आहे, हायवेच्या जवळच सुद्धा घर नको. आज मोठं घर घ्यायचं, बदलायचं म्हणलं तर इतके पॅरामीटर्स बघून घ्यावं लागतं. मग विचार केला की सर तुमचं आहे का, या ना तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये, तुम्हाला बाहेरच्या म्हणजे ऐन सदाशिवपेठेत माझं ऑफिस आहे,
पण चिमणी कावळ्याशिवाय बाहेरचा कुठलाही आवाज येणार नाही. साध्या खिडक्यात हे इतकं बघून घ्या. काय होतं, तुम्ही इतके ऑप्शन्स आहेत ना, वेळ देणं गरजेचं आहे. मगाशी मी चपलीचं उदाहरण सांगितलं. 100 रुपये चप्पल आपण इकडे तिकडे करून घेतो आणि करोडोंचा फ्लॅट हे असं कुठं असतं का असं म्हणून घेतात आणि प्रॉब्लेम आल्यानंतर पुन्हा वास्तू तथास्तू मकरंद सरदेशमुख. ऑफ कॅमेरा आपण थोडीशी चर्चा केली होती, त्यामध्ये तुम्ही सरस सांगितलं की डोअर मॅट जे आपण बाहेर ठेवतो, हो ठीक आहे, ती ग्रीन कलरची असायला पाहिजे. हम्म. तर मला ते पटलं, परंतु माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण लोकांना ते सांगा आणि यासारखेच अजून काही ज्या छोटे नुसके म्हणतो आपण हो, त्यांना, उपाय. असे तुम्ही सांगा. हां, उपायामध्ये स्पेशलिस्ट आहे, रील्स आणि यूट्यूबवरती भरपूर आहेत. तरी सुद्धा आज आपल्याला अजून स्पेशल सांगतो. एक दारात आपण पाय पुसणं जरी टाकलं ना, एकतर पहिली गोष्ट लोकांच्या घरात पाय पुसणं नसतं. अरे पाय पुसणं गरजेचं आहे. बाहेरून सगळे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स तुमच्या घरात डायरेक्टली पोचत आहेत, ते पाय पुसण्याने पुसणं आणि आत येणं अतिशय गरजेचं आहे. कुठलं पाय पुसणं असावं, तर हिरव्या रंगाचं पाय पुसणं खूप गरजेचं आहे. याचं कारण काय, ग्रीन रंग आपण काय समजतो, ग्रीन सिग्नल देणारा. आणि तुम्हाला काय पाहिजे, तुमचं भाग्याने ग्रीन सिग्नल द्यायचं असेल तर तुमच्या घराच्या दरवाजामध्ये हिरव्या रंगाचं रबरी पाय पुसणं टाका. भाग्योदय नक्की होणार आणि तुमच्या 100% प्रत्येक यशामध्ये ग्रीन सिग्नल नक्की मिळणार. ओके, हा पाय पुसण्याचा मेन विषय आहे. ओके. नंबर 2, आपल्या घरामध्ये जर पैसे टिकत नसतील, पैशाच्या दृष्टीने प्रॉब्लेम आहेत, अरे खूप येतंय रे पण टिकतच नाही सर, आमच्याकडे पैसाच टिकत नाही. जिथे घराला उमरा नसतो तिथे या गोष्टी घडतात. मुलांचं बिहेवियर, मुलं बाहेरच जात आहेत किंवा घरातल्या लोकांना बाहेरचं सगळं आवडतंय, उमरा टाकून द्या. लाकडी उमरा पाहिजे, सागवानी. हा सागवानी ठोकळा उमरा लावून टाकायचा. उमरा लावण्याचं लॉजिक तुम्हाला सांगतो. शेतामध्ये जर घर असेल तर शेतातल्या घरामध्ये जर दारात फट असेल, विंचू, साप, काटे हात येणार आहेत, बरोबर आहे. जर इथे उमरा असेल तर ती फट बंद होणार आहे. अडथळा होतो. हेच लॉजिक काम करतं की बाहेरील नकारात्मक शक्ती, राक्षसीय शक्ती या रोखण्यासाठी घराला उमरा टाका. उमरा म्हणजे बंधन आहे. आणि हेच जेव्हा ही जी लक्ष्मण रेषा आहे ती आपण आखली की बाहेरच्या निगेटिव्ह शक्ती आत येत नाहीत आणि आतलं गुडलक विनाकारण बाहेर जात नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. अजून अशा काही गोष्टी सांगू शकता जे तुमच्या आत्ता डोक्यात येत आहेत? हा, माझ्या डोक्यामध्ये येत आहेत. मी अजून एक छोटा उपाय सांगतो. प्रयत्नांती परमेश्वर, कारण कुठलेही उपाय प्रयत्नाशिवाय होत नाहीत, बरोबर आहे. त्यामुळे आपण एक छोटासा उपाय करायचा की कुठल्याही पद्धतीत तुम्हाला जर सक्सेस मिळत नाही, आळस आहे, तुम्हाला असं वाटतं की मी अरे खूप प्रयत्न करतो पण मला यश मिळत नाहीये, तर तुम्ही इतर सगळ्या ज्या काही गोष्टी करताय त्याबरोबर एक गोष्ट करा. लाल रंगाचा हा जो धागा तुम्हाला दिसतोय हातामध्ये, हा लाल रंगाचा एक धागा बांधा. साधा आहे, त्यात कुठल्या देवाचं नाव नाही आहे किंवा कुठल्या देवळात नाही जाऊन बांधायचं. जस्ट तुम्ही एक लाल दोरा घ्या, लाल रंगाचं ब्रेसलेट घ्या, उजव्या हातामध्ये धारण करा. फक्त मंगळवारी घालायचं. स्त्रियांनी डाव्या हातात, पुरुषांनी उजव्या हातात. उजव्या हातात जरी स्त्रियांनी घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. एक बेनिफिट काय वाटतं, आपल्या शरीराचा हा जो भाग आहे तो आपल्या कुंडलीमधील तिसरं घर आहे. तिसरं घर म्हणजे पराक्रमाचं घर आहे. त्यासाठी हा लाल दोरा धारण करायचा. पराक्रम वाढीस लागतो आणि पराक्रम करण्यासाठी मंगळ नावाचा जो ग्रह आहे, जो आपल्याला सेनापती म्हणून काम करतो, जो फायरी अग्नी तत्वाचा असतो, त्याचे परिणाम आपल्याला चांगले मिळतात. त्यामुळे जस्ट लाल दोरा मी तर माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना फ्री ऑफ चार्ज देतो. अरे धारण करा रे, तुमचं चांगलं झालं तर परमेश्वर नक्कीच आशीर्वाद मलाही देणार आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाची गोष्ट. पुढचा उपाय छोटासा सांगतो. ज्यांना यशच मिळत नाहीये, मन स्थिर नाहीये, मनामध्ये सारखे संभ्रम चालू आहे, फ्लक्च्युएटेड असं त्याचं माइंडसेट आहे आणि कॉन्फिडन्स नाही आहे, तर पुढचा उपाय असा आहे की मस्तपैकी पुरुषांनी चांदीचं कडं हातामध्ये धारण करणं गरजेचं आहे. तुम्हाला दिसतंय हे छान सरदारजी टाईपच चांदीचं, शुद्ध चांदीचं आहे. आपण कोणत्याही ज्वेलर्सकडनं तयार करून घेऊ, असं खणखणीत पाहिजे, लेचं पेचं उगच असं छोटंसं घातलं असं नाही. मस्तपैकी चांदीचं कडं घाला. चांदी धारण केल्यामुळे शॉर्ट टेम्पर कमी होतो, माणूस फोकस्ड होतो. चांदी काय करते, चंद्राचे गुणधर्म आहे, आरोग्य उत्तम ठेवतं. तुम्ही कुठलेही पूर्वीचे राजा महाराजे बघा, चांदीचे तोडे पायात असायचे. का तर कोणतेही दोष असतील
तर ते लागत नाहीत. चांदी आपल्याला प्रोटेक्ट करते. बरं, बाहेरची विनाकारण केमिकलची औषधं घेण्यापेक्षा हे आपलं ज्याला रूट चांगला आहे आणि जे आपलं वडिलोपार्जित आहे, सगळ्या गोष्टींचं आपण पारंपरिक गोष्टी यूज करणे. चांदी फक्त सोमवारी धारण करायची हे लक्षात ठेवा, इतर दिवशी धारण करायची नाही. चांदीचं कडं घालू शकता. मग आपल्या होम मिनिस्टर महिला म्हणतील, अहो मग आम्हाला पण सर सांगा काहीतरी. मग तुम्हाला सर्व प्रकारे सर्वात जास्त एनर्जी महिलांना लागते, कारण त्यांना घर सांभाळायचं आहे, घरातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या, घरदार पुन्हा ऑफिस सगळ्या गोष्टी करायच्यात. मन शांत ठेवणे, चिडचिड कमी होणे, आरोग्य उत्तम ठेवणे, यासाठी सोमवारी चांदीचं पैंजण पायात धारण करा. खूपच आवाज येतो, बिन घुंगराचं वापरा, सिंपल चांदी वापरा. मंथली प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. आरोग्याच्या तक्रारी, मेन महिलांचे पाय दुखणे या समस्या वाढल्यात. पायात चांदी खूप गरजेची आहे. सोमवारी धारण करा, हे अतिशय फायदेशीर आहे. आणि हे पारंपरिक उपाय, म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट्स आले होते की सर आम्हाला खूप प्रकार आम्ही बघतोय की माझ्या पोटाच्या आरोग्य सॉल्व्हच होत नाही, म्हणजे त्याचे डॉक्टरांना निदान होत नाही. म्हटलं काही नाही, एक चांदीची चेन धारण करा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की काय होतंय. मग कमरेला चांदीची चेन धारण केली आणि मग त्यांना लक्षात आलं की आपलं काय काय चुकतंय आणि तो इलाज सापडला आणि तिथनं होत गेलं. बरं, हे मी माझ्या मनाचं सांगतोय का? आपल्या पूर्वीच्या आजी बघावर असे चांदीचा कंबरपट्टा असायचा. सांगलीला मी गेलो होतो, 2016ची गोष्ट आहे. तर मी असं सांगत होतो की महिलांनी चांदी धारण केली पाहिजे असं मी, कारण वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर ना, आज जसे मी तुम्हाला फॅमिलीवर सगळ्या टिप्स देतो तसं मी सगळं सांगत होतो. मग त्यांना म्हणलं की तुम्ही पैंजण घातलं पाहिजे, यांना म्हणलं चांदी धारण करा. तर त्या आजींनी ते ऐकलं, आतनं आल्या त्या आणि असा दणदणीत कंबरपट्टा माझ्यासमोर ठेवला. त्याला ॲडजस्टेबल अशी साखळी होती आणि ते मी फोटो शेअर केले होते, माझ्या फेसबुकला सापडतील. तर ते म्हणले, बाळा आजपर्यंत मला कुठलाही त्रास झालेला नाहीये, एकदा शेणावरनं पाय घसरले तेव्हा दवाखाना बघितला बघ. म्हणले अजून मला नाही, हे कमरेचा पट्टा बघ, मला आज असं मला वाटतंय की बहुतेक मी 90च्या पुढची आहे. अरे बाप, इतकी बेस्ट. बरं, बीपी नाही, डायबिटीज नाही, काय. आजी आजही ठणठणीत, म्हणजे शेतात जात आहेत, शेणात म्हणजे काम करतायत, म्हणजे गोठ्यात पण काम करतायत. ते मालक सांगत होते, सर आजी सोडली तर आम्ही सगळे हेल्थमध्ये प्रॉब्लेम, सध्या परिस्थिती तीच आहे, तीच कंडिशन आहे. म्हणून विचार करा की किती काम करतात त्या पारंपरिक गोष्टी. आणि करोनाने तर आपल्याला अक्कल शिकवली, हात पुसून या, बाहेरच्या कपड्यावरती जीव नका, हे आजी आजोबा सांगायचे. तुम्हाला माहिती आहे, चप्पल पालथी का पडू नये, मी संशोधन केलं. बाहेरून आपण ही चप्पल जेव्हा घरात घेऊन येतो, गाव फिरून येतो, तुम्ही रस्त्याने फक्त एक 5 मिनिटं चाला आणि चेक करा रस्त्यावरती काय पडलेलं आहे. अनेक निगेटिव्ह गोष्टी रस्त्यावरती पडलेल्या आहेत आणि ती चप्पल बिचारी सहन करते. तीच चप्पल आपण घरात घेऊन आलो आणि पालथी ठेवली तर ऑल निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये सगळ्या येणार. म्हणून आपले पणजोबा, आजी आजोबा सांगायचे, बाळा चप्पल घराच्या बाहेर सोड, घरात चप्पल घालू नकोस, घरात चप्पल घेऊन येऊ नकोस. हे कारण होतं. नाहीतर काय होतंय, घरामध्ये या सगळ्या गोष्टी ट्रॅव्हल्ड होतात आणि निगेटिव्ह एनर्जी वाढते. आणि हे एकाच दिवशी इफेक्ट होत नसतो, हे अनेक गोष्टी साचत जातात आणि एक दिवशी फटका बसतो. त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला बघतो की टाकीचं लिकेज झालंय किंवा घराने क्रॅक्स पडले, तर हे एका दिवशी घडत नसतात, हळूहळू तो ब्रेक होतो. म्हणून ही महत्वाची गोष्ट आहे. आता अजून एक छोटासा उपाय सांगतो. पुन्हा चांदीचं जरा सिरीज आलेली आहे आणि चांदीवरती मला जरा जास्त प्रेम आहे, कारण रिझल्ट येते, स्वस्त आहे. बरोबर. आता ज्यांना घरामध्ये आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम नको आहे आणि वाटतं की माझं मन पण शांत राहिलं पाहिजे, आमच्या घरात एकी राहिली पाहिजे, यासाठी सांगतो. पहिली गोष्ट, तुम्ही भले कर्ज काढा, चांदीचे पेले घेऊन या. घरातल्या सगळ्यांनी चांदीच्या पेल्यात पाणी पिणं गरजेचं आहे. एक 5 मिनिटं ठेवायचं चांदीच्या पेल्यात पाणी आणि प्यायला चालू करा. मन शांत राहतं. चांदीतले जे गुण आहेत ते आपल्याला शरीराला अतिशय महत्त्व आहेत, कारण हा धातू पोषकरित्या काम करतो. म्हणजे सोन्यापेक्षा जास्त चांदी आहे आणि चंद्राशी कनेक्टेड आहे. चंद्रग्रहाचं काम काय, हेल्थ आणि वेल्थ देणार आहे, मन शांत देणार आहे. त्यामुळे चांदीच्या पेल्यातनं पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महिन्यातून 5 ते 10 वेळेला चांदीच्या ताटात जेवणं गरजेचं आहे. चांदीच्या ताटांचा विषय काय होतो माहिती आहे का,
धुवायला नको, पुसायला नको, सांभाळायला नको म्हणून कपाटात ती चांदीची ताटं पडली आहेत अनेक घरामध्ये. आमच्याही घरामध्ये वर्षामध्ये फक्त सणावारी निघतात. मी हे पॅटर्न तोडून काढले. हे तुम्हाला खरंच सांगतो, तुम्हाला कमीत कमी औषध आयुष्यात हवी असतील, BP, डायबिटीस किंवा अशा कुठल्याही गोष्टींना सामोरं जायचं नसेल तर डाएट, व्यायाम सगळं करणंच गरजेचं. फक्त एक उपाय सांगतो, तुम्ही महिन्यातून 5 वेळेला केळीच्या पानावर जेवा आणि महिन्यातून 5 वेळेला चांदीच्या ताटातनं जेवा. हे 5 10 दिवसाचा उपाय करा, बघा तुम्हाला किती याचा बेनिफिट मिळतो. कारण केळीची पानं वर्षातनं एकदा आणि चांदीच्या ताटावर गणपती गौरीमध्ये एकदा, आणि चांदीचं ताट बिचारा आत धूळ खात पडतं. मग मला सांगा हे उपाय किती सोपे आहेत बरं. करोडोंची विनाकर केमिकल असणारी आणि ज्याच्या शरीराला त्रास देणारी अशी औषधं घेण्यापेक्षा हे साधे सोपे उपाय का नको करायला. बरोबर, इतकं इम्पॉर्टंट आहे. लहान बाळापर्यंत चांदी आहे, नंतर त्या बाळाकडे लक्षच नाही. काळा दोरा निघून जातो, करगोटा निघून जातो, काळ्या मण्यांच्या सगळ्या गोष्टी निघून जातात, टीट लावणं निघून जातं, चांदीचे वाक्या. ते लहान बाळ झालं 4-5 वर्षाचं की निघालं. अरे हे आयुष्यभर करा, कशाला औषधं लागतात. आजींचं उदाहरण ऐकलं तुम्ही की असं खणखणीत पाहिजे. म्हणजे मी या तरी गोष्टीवर सगळं फॉलो करतो, कारण आपल्या त्यातलं ज्ञान आहे. आपण उपाय, आणि माझं असंच आहे, मी जेवढे उपाय मी करतो ना रिझल्ट ओरिएंटेड करतो. मला जर वाटलं मी हे कोवळे लावा, लिंबू मिरच्या लावा, इकडे मी असलं काही करत नाही, सांगत पण नाही, की ज्याला शास्त्र नाही आहे. बरोबर. आणि तुम्ही त्याचा शोध घेतलाय, त्यामुळे तुम्हाला त्या अनुभव आहेत त्या गोष्टींचा, की याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण काय आणि धार्मिक कारण काय. करेक्ट. एक म्हणजे गंमत सांगतो, मी तुमच्याकडे बऱ्याच वेळापासून बघतोय. होय. सो तुमच्या अंगावर बऱ्याच गोष्टीशी दिसत आहेत. त्यापैकी तुम्ही आता स्वतःहूनच सांगितलं की धागा आणि कड चांदी, त्याबद्दल आता मला म्हणजे मनात क्युरिओसिटी तयार झाली की बाकीच्या गोष्टींबद्दल विचारू की तुम्ही हे का घातलंय. बरोबर. ठीक आहे. तर तुमच्या कानामध्ये पहिले बाळी दिसतीये, हो, ती का घालणे योग्य आहे. आता ही जी तुम्हाला बाळी दिसते तर याच्या मागे काय आहे, इथे केतू जो ग्रह आहे तो केतू आपल्याला आध्यात्मिकता वाढवतो आणि ट्रू ऑर फॉल्ट डायरेक्टली सांगतो. राहू आणि केतू यामध्ये. तर राहू हा डिजिटल आहे, त्यामुळे आणि हा जो केतू आहे तो आपल्याला एक रूट दाखवतो, म्हणजे नाभिस्थानाच्या एवढा सगळा भाग आहे तो केतूचा आहे. बरोबर. कानात बाळी घातल्यामुळे काय होतं, ब्रेन शार्प होतं. आणि डावा मेंदू आणि उजवा मेंदू, तर पूर्वापार तुम्ही बघत चला की बाळी ही वापरली जाते, म्हणजे जो ब्रेन ॲक्टिवेट होतो. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की इथे आपल्याला सायंटिफिकली सांगितलं की त्या ॲक्युप्रेशरचा महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स आपल्या इथे या ठिकाणी संपूर्ण आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर हा जो भाग आहे तो आपल्याला बुद्धी, तेज, बल प्राप्त करून देणार आहे. आणि तिथं सोनं आपण धारण केलं तर जास्त फायदा होतो. त्यामुळे सोन्याची बाळी तुम्ही जर तुमचं डोकंच चालत नाहीये, ऍक्टिव्हेट नाहीये किंवा ऍक्शन तुम्ही घेऊ शकत नाही, एक बाळी धारण करून बघा, फक्त सोन्याची. दोन्ही कानात घाला, तुम्हाला लुकला कसं वाटतंय. आता मी जवळपास 20-22 वर्षापासून वापरतोय. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या सक्सेसमध्ये काहीतरी ॲड ऑन केल्या की आपोआप त्याचा फायदा व्हायला सुरुवात होतो. आणि काय खर्च आहे त्याला, बस तुम्ही हेल्थ चांगली राहते, ब्रेन शार्प राहते, उपयोग होत जातो. नक्की धारण करा. गळ्यामध्ये माळ पण दिसते मला. हो, गळ्यामध्ये तुम्ही काय धारण करताय, रुद्राक्ष आहे, त्यानंतर ना आता सुलेमानी हकीकची ही माळ आहे, स्फटिकाची माळ सुद्धा असते. ही धारण का करायची असते की पहिल्यांदा तुमच्या कुंडलीत दोष काय, गुड ऑर बॅड, या दोन्ही गोष्टी तुमच्यावरती इफेक्ट करत असतात. मग त्यामध्ये ज्या ग्रहांची महादशा चालू आहे किंवा तुम्हाला जो काही प्रॉब्लेम चालू आहे त्यानुसार माझ्याकडे सर्व प्रकारच्या माळा आहेत. एखाद्या माणसाचं एलिमेंट वूड असेल, मी त्याला मग रुद्राक्षाची माळ सांगतो, तुळशीची माळ धारण करा. अशा अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. चंदनाची माळ असते, स्फटिकाची माळ असते. ह्या माळा धारण केल्यामुळे काय होतं, एकतर कॉन्फिडन्स वाढतो आणि त्या ग्रहांचे बेनिफिट्स मिळायला सुरुवात होतं. ते अतिशय फायदेशीर राहतं. स्त्रियांनी पुरुषांनी दोघांनी. हो, दोन्ही. फक्त एवढंच आहे की आपल्याला काय गरजेचं आहे हे समजलं पाहिजे. आणि सांगणारा मग मी आहे, म्हणजे एक स्पेशालिस्ट कन्सल्टंट. उगाच विनाकारण ऐकतात लोक, धारण करतात, त्याचा उपयोग होत नाहीये. मग स्फटिकाची माळ म्हणजे गारवा आहे, बरोबर आहे. मग ती जी अशी त्यातली पॉवर आहे ती तुमच्यातला शुक्र बळ वाढवते. मग त्याच्यात आपण बघितलं पाहिजे की आपल्या खरं त्याची गरज आहे का हे सांगणारी असते पत्रिका. म्हणून कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाणं खूप गरजेचं आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. ओके. तुमचे हातामध्ये मला ब्रेसलेट दिसत आहेत, ते ब्रेसलेटच आहेत का? हो, ब्रेसलेटच आहेत. ते खड्यांचे दिसत नाही की
म्हणजे काय कशाचे हो, आता या ब्रेसलेटच्या बाबतीमध्ये सांगतो मी तुम्हाला की 2 तुम्हाला ब्रेसलेट दिसतात. आता हे जे ब्रेसलेट आहे तर हे पायराईट नावाचं ब्रेसलेट आहे, खूप ट्रेंडिंगमध्ये. माझ्याकडे याचा प्रचंड सेल असतो. हे पायराईटचं ब्रेसलेट मनी ऑपॉर्च्युनिटी वाढवतं, पैसे येण्यासाठी, पैसे टिकवण्यासाठी, मनी ऑपॉर्च्युनिटी जनरेट करण्यासाठी. हे पायराईट ब्रेसलेट म्हणजे एक फेक गोल्ड आहे आणि हे पूर्वी याच्यापासून दागिने बनवले जाते, पण हे गेल्या 3 वर्षामध्ये ब्रेसलेटमध्ये आल्यामुळे लोकांना पैशाच्या दृष्टीने खूप फायदा झाला आहे. हे पायराईट स्टोन मिळतो, त्या स्टोनपासून हे ब्रेसलेट केले जातात. हे धारण कसं करावं, त्याला वर्षभर कसं वापरावं हे सांगितलं जातं. हा पायराईट ब्रेसलेट पैसा पैसा आणि पैसा एवढ्यासाठीच उपयोगी आहे. ओके. आता कॉन्फिडन्स वाढवणे, मंगळाचं तेज वाढवणे, जसं मी लाल धागा म्हणलं, किंवा प्रॉपर्टीचं काम होत नाही, प्रॉपर्टीमध्ये खूप गडबड आहे किंवा फायनान्शियली गडबड, तर हे रेड जॅस्पर नावाचं ब्रेसलेट आहे. आता मी कशाचं काम करतो, मी प्रॉपर्टीचं काम करतो. बरोबर. कॉन्फिडन्स बूस्ट राहतो, एनर्जी स्ट्रॉंग राहते, कारण मी दिवसभर शूटिंग, साईट, सगळ्या गोष्टींवर. तर हे रेड जॅस्परचं ब्रेसलेट म्हणजे ॲक्च्युली हा स्टोनच आहे. याच्यापासून पूर्वी अंगठ्या बनायच्या, पण आता हे नॅचरल स्फटिक असल्यामुळे, ब्रेसलेट आल्यामुळे लुकला पण एक चांगलं होतं. म्हणजे आता दिसायलाही चांगलं आहे आणि धारण करायला चांगलं आहे. मग तुम्हाला जेव्हा त्याचे चांगलेपणा ऍक्सेप्ट होतो तेव्हा जे रिझल्ट मिळायला सुरुवात होते. बरोबर आहे, कारण आजकाल टॅटू काढण्यापेक्षा तर कितीतरी पण चांगला फायदा सुद्धा आहे. एक्झॅक्टली. आणि हे नॅचरल ओरिजिनल, कारण काय याच्यामध्ये डुप्लिकेशन्स खूप आलेत, त्यामुळे माझ्याकडे टेस्टेड असतात. आम्ही याला सिद्ध करून देतो कसं वापरायचं, कारण ऑनलाईन मागवतात आणि त्याचा काही रिझल्ट मिळत नाही. असं नकोय. माझ्याकडे जे ब्रेसलेट आहेत, म्हणजे आता मॅन्युफॅक्चरनी जर माझ्याकडे पाठवले तर अक्षरशः 50 मधनं मी किती ॲक्सेप्ट करतो माहिती का, जवळपास 10 ते 12च. कारण कुठे कट नकोय. अनेक गोष्टी त्याच्या एनर्जी चेक केली की माझ्याकडचं ब्रेसलेट त्या माणसांनी जर धारण केलं, रिझल्ट मिळणं गरजेचं आहे. नाहीतर मग काय फेक गोष्टी खूप आहेत. प्लास्टिकचे देखील प्रकार आहेत, भरपूर आहेत. म्हणून वास्तू तथास्तू माझी संस्था आहे, त्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी जेन्युइन आहे. म्हणून माझ्या कंपनीचं नाव आहे वास्तू तथास्तू द ट्रस्टेड ब्रँड. ऑल प्रॉडक्ट वास्तू तथास्तू.com वेबसाईटवरती मिळतील. इन्स्टा, फेसबुक आणि युट्यूब नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देईल त्याची. लिंक नक्कीच. हे झाले तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीनुसार तुम्ही ते 2 घातले. असे अजून पण ब्रेसलेट आहे का दुसऱ्या कार्यात? भरपूर ब्रेसलेट्स आहेत. तुमचा प्रॉब्लेम काय चालू आहे त्या प्रॉब्लेमनुसार, पैशाचे प्रॉब्लेम आहेत, माझ्याकडे त्या टाईपचे ब्रेसलेट्स आहेत. कॉन्फिडन्स कमी आहे, आरोग्याच्या काही तक्रारी त्याचे. बरं, जसं मी सुलेमानी हकीक सांगितलं की हे प्रोटेक्शनसाठी, आज तो शाहरुख खान सुद्धा त्याची माळ धारण करतोय. शाहरुख खानला जेव्हा मध्ये प्रॉब्लेम आला होता, त्यांनी नीलम नावाचं रत्न सुद्धा धारण केलेलं होतं, ब्रेसलेटमध्ये वापरले होतं. म्हणजे काय होतं की या सर्व गोष्टींचा फायदा प्रयत्नांना जोड म्हणून, सपोर्टर म्हणून पाहिजे. मला लोक म्हणतात की सर यांनी काय होतं. मी एकच सांगतो, राजन, तुम्हाला जर इथून जर तुम्हाला मुंबईला जायचं आहे तर तुम्ही कारने जाताय, बसनी जाताय. पण तुम्हाला जेव्हा US ला जायचं तेव्हा काय करता, तुम्ही प्लेननी जाता ना. मग प्लेन म्हणजे फास्ट जर्नी, कमी वेळामध्ये, बट एक्सपेन्सिव्ह. तसंच रत्नांचं आहे किंवा ह्या ब्रेसलेट्स आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, फास्ट रिझल्ट देणार आहेत आणि तुम्हाला यश मिळवून देणार. तुमचं काम होत आहे ना. नाही तर पूर्वी जहाजातनं US ला जायचं म्हणजे काय होती कंडिशन. म्हणजे एक्सप्रेस हायवे पाहिजे असेल तर तुम्हाला टोल किती आहे आणि साध्या रोडला टोल किती आहे. मग हे आहे. म्हणून तुम्हाला काय पाहिजे की फक्त एक सांगतो, गरज काय तेवढंच वापरा. 10-15 ब्रेसलेट घातलेत, सगळे प्रकार केलेत, पण तुम्ही कामाला जातच नाही आणि प्रामाणिकपणे काम करत नाहीये, तर कसं होईल. त्यामुळे ज्या गोष्टींची गरज आहे तेवढंच मी लोकांना देतो. कारण मी एक अध्यात्मामध्ये मी सगळ्या गोष्टींची ट्रायल करतो. मी सर्व प्रकारचे ब्रेसलेट स्वतः सिद्ध करून, वेगळ्या पद्धतीने यूज करून, जे माझ्याकडे आहेत. लोक विचारतात हे नाही का तुमच्याकडं. अरे म्हणलं त्याचा उपयोगच नाहीये. जे पाहिजे तेच ठेवणं गरजेचं आहे. ओके. प्रत्येकाला अपेक्षा असते की माझा बिझनेस, माझा व्यवसाय, माझं ऑफिस हे चांगलं चालावं. बरोबर. तर यामध्ये बिझनेसचं ठिकाण, जे गाळ्याचं ठिकाण आहे, हे पण मॅटर करतं. करेक्ट. तर ते कसं असायला पाहिजे जेणेकरून व्यवसाय क्षेत्रामध्ये यश मिळेल वास्तुशास्त्राच्या हिशोबाने. वास्तुशास्त्र दृष्टीने रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल वास्तूचे हे सगळे वेगवेगळे नियम आहेत. सगळे नियम एका ठिकाणी लावून उपयोग नाही. कारण माझ्याकडे जे ग्रंथ ज्यावरून आम्ही शिकलोय, भवन निर्माण शास्त्र, देवालय शास्त्र, म्हणजे देऊळ बांधतानाचे नियम आहेत.
नगर रचना म्हणजे नगराची म्हणजे एखादी सिटी डेव्हलप करतानाचे नियम आहेत. त्यामुळे सगळे दक्षिणमुखी घराला दक्षिणमुखी वाईट आहे. दक्षिणमुखी काय काय चालू आहे चांगलं मी सांगतो तुम्हाला, इतकी उदाहरणं आहेत. पण दक्षिणमुखी जे आहे ते दक्षिणमुखी काय चांगलं आहे तर दक्षिणमुखी शॉप चांगलं आहे. याचं उदाहरण पुण्यातलं लक्ष्मी रोडचं ज्वेलर्सचं, म्हणजे भारतातले काय याच्यातले सर्वात मोठे ज्वेलर्स आहेत ज्यांचं दक्षिणमुखी दुकान आहे. आणि आज नाही 150 वर्षापासून ज्वेलर्सचं दुकान. पण माझ्याच ऑफिसच्या खाली एक 5 मिनिटाच्या अंतरावर त्यांचा बंगला उत्तरमुखी आहे. म्हणजे काय, रेसिडेन्शियलला शुभ दिशांचा एंट्रन्स गरजेचा आहे. मग तुम्ही दक्षिणेला तुमचं दुकान असू देत किंवा काय असू दे, तुम्ही कंटेंट काय फॉलो करता ते खूप गरजेचं आहे. त्यामुळे रेसिडेन्शियलचे म्हणजे आपल्या घरामध्ये 100% वास्तुशास्त्र नक्कीच वापरलं पाहिजे. पण जिथं तुमचं दुकान असतं तिथे दुकानात तुम्ही कमी नियम वापरायचे आणि ते सगळेच फॉलो करून उपयोग नाही. याचं कारण काय, दुकानामध्ये रात्रीची झोप, स्वयंपाक आणि देवपूजा होते का? नाही. मग हे कुठं घडतं? या 3 मूळ गोष्टी घरात. त्यामुळे घरातलं देवघर तेवढंच परफेक्ट पाहिजे. किचन ओटा आग्नेयाला पाहिजे, झोपताना तुमची बेडरूम नैऋत्याला पाहिजे. हे सगळे नियम आपल्याला घरासाठी खूप गरजेचे आहेत. नाही तर काय होतं, हे नवशिकी लोक काय होतात, आता इतके 4-4 दिवसाचे कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस करून वास्तुतज्ञ होतात आणि लोक आम्हालाच प्रश्न विचारतात, हे असं का तसं का, आम्ही यांच्याकडनं केलं त्यांच्याकडनं केलं, आम्हाला रिझल्ट मिळाले नाहीत. स्पेशालिस्ट डॉक्टर जस्ट चेक, एक छोटीशी गोळी लिहून देतो आपण, दुसऱ्या वर्षी बरं वाटतं. कारण त्याला माहिती आहे नक्की काय विषय. मुळात मी सांगितलं खेळ्यांचं उदाहरण, एका घरामध्ये मी त्यांचे बंद पडलेले टीव्ही, कम्प्युटर्स काढून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तसंच दुकानामध्ये सुद्धा दुकानाचा विषय काय येतो की तुम्ही दक्षिणमुखी घ्या, पश्चिममुखी घ्या, फक्त वास्तूनुसार अंतर्गत रचना परफेक्ट पाहिजे. हॉटेल्स आहेत किंवा आपल्याला ज्या काही फूड इंडस्ट्री त्यांना पश्चिम दिशा खूप चांगली आहे. आता पुण्यातले चितळे बंधू बघा, पूर्व आणि उत्तर देव दिशेचा एंट्रन्स आहे. सुजाता मस्तानी पूर्व आणि उत्तर म्हणजे ईशान्य दिशा ही देवतत्वाची दिशा आहे. म्हणून मगाशी म्हणलं चंद्र सूर्यांची दिशा ईशान्य दिशा. पुण्यामध्ये आपण बघू शकतो की फेमस कॅफे गुडलक आहे, ईशान्य दिशेचं एंट्रन्स आहे. चितळ्यांचे दोन्हीही दुकानं ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तरच्या कॉर्नरचे आहेत. डेक्कनचं आणि मेन तुळशीबागीच्या इथलं. मस्तानी म्हणल्यानंतर सुजाता मस्तानी म्हणतात, तुम्ही जाऊन बघा तिथे निंबाळकर तालीम चौकामध्ये कॉर्नरचा जो पार्ट आहे ईशान्य दिशेचा एंट्रन्स त्यांना मिळाला आहे. म्हणजे ज्यांना फेम मिळालेला आहे अशा प्रॉपर्टीज नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट आहे. माझ्या मुलाला मी घालीन तर SP कॉलेजमध्येच घालीन का, तर नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट. FC रोड, मोठमोठ्या प्रॉपर्टीज, मॉडर्न कॉलेज नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट. म्हणजे पूर्वेला असणाऱ्या जेवढे काही विद्यालय आहेत किंवा जेवढे काही कमर्शियल्स आहेत त्यांना लाभ हा चांगला मिळालेला आहे. तुम्ही कधीही जाऊन बघा, ज्या रोडला कधीही क्रॅक दिसत नाही अशी दुकानं पूर्व पश्चिम आहेत. आणि पुण्यातला एकमेव रोड आहे ज्याला लोअर मेंटेनन्स आहे आणि मेंटेनन्सच अजून लागलेलं नाही असं मी ऐकलेलं आहे, तो आहे जेम रोड. अच्छा, पूर्व आणि पश्चिम दुकान आहेत एकदम. कधीही तुम्ही त्या रोडवरती जा, म्हणजे तुम्हाला तो डेक्कनची गरवारे ब्रिज पासून ते अगदी मॉडर्न कॉलेजच्या एंड पर्यंत प्लेझेंट वाटणार. आणि त्या रोडची एनर्जीच अशी आहे की आपल्याला राहू दे अजून एक 15 मिनिटं थांबू आपण असं वाटतं. बरोबर. सगळी तरुणाई कुठे आहे, त्याच रोड वगैरे म्हणून. आणि तिथे दिशा सुद्धा 90 डिग्री आहे. म्हणून आज प्रभात रोड किंवा डेक्कन कोर पुणे सिटीमध्ये सगळे येतात. तुम्ही विचार करा, कधीही लोक आउटसाईडला खूप प्रकारची दुकानं झाली आहेत, पण जर काही घ्यायचं असेल होलसेलमध्ये किंवा दसरा दिवाळीचा, बोहरीआळी, रविवारपेठ, कसबापेठ, फडके आहोत किंवा इकडे मेन सिटीमध्ये नारायणपेठ, सदाशिवपेठ, ह्या पेठा कोर आहेत. 90 डिग्री ईस्ट म्हणजे आल्यावर बरं वाटतं हे काम. म्हणून आमचं ऑफिस सदाशिवपेठ, पुणे 30, पक्के पुणेकर. ओके. त्यामुळे कमर्शियल तुम्ही वास्तू घेताना सुद्धा आपल्याला वास्तू पाहणं खूप गरजेचं आहे, पण 100% नियम पाळायची गरज नाही. रिसेंटली माझ्या मित्राने लग्न केलं आणि भाड्याच्या घरामध्ये शिफ्ट झालाय. बरोबर. परंतु त्याला असं वाटतं की माझ्यासोबत काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत. ओके. आता मी त्याला विचारलं की नक्की तुला कशावर शंका आहे, तो म्हणतो की मे बी मी नवीन घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर मला प्रॉब्लेम सुरू झाले, हेल्थ इश्यू झाले. हां. सो त्याने
वास्तुशास्त्राशी निगडीत गोष्टी काय लक्षात ठेवायला पाहिजे, काय केलं पाहिजे, हा एक चांगला प्रश्न. म्हणजे आता ह्या सगळ्या पाहणाऱ्या लोकांनाही प्रश्न की मी काय करू बाबा, रिलेटेबल आहे. ठीक आहे कन्सल्टन्सी घेऊ पण आम्ही प्रिकॉशन्स काय करू. तर तुम्ही आता जे राहताय ना, तर पहिली गोष्ट अशी आहे की घराची उत्तर आणि पूर्व दिशा ओपन आहे का बघा, कारण त्या दिशेकडनं आपल्या चंद्र सूर्याची एनर्जी मिळते. त्या खिडक्या भरपूर ओपन ठेवा. झोपताना निदान उत्तरेला पाय करा, दक्षिणेला आणि दक्षिण आणि पूर्वेला पाय करून झोपू नये. घराला उमरा पाहिजे. पहिली गोष्ट, घरामध्ये अडगळ भंगार काही ठेवू नका. म्हणजे बंद पडलेल्या वस्तू आपल्या आयुष्यातलं सगळं बंद हळूहळू बंद पडत जातं. जशी ती गोष्ट आहे तशीच ती वाईब्स येतात. त्यामुळे हे व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे. देवपूजा घरात होणं गरजेचं आहे. कुलदेवतांची आरती होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची जी आहे की महिलांनी स्वयंपाक करताना पूर्वेला तोंड करणं गरजेचं आहे. नसेल तर करून घ्या. माझ्याकडं क्लायंट्स आहेत, स्वयंपाकापुरती शेगडी तिथे घेतात, पूर्वेला तोंड करतात, कारण तिथून रिझल्ट मिळतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला घरामध्ये नुसती जी आपण फरशी पुसतो तर ती फरशी आपल्याला गोमूत्र किंवा खडेमिठाच्या पाण्याने पुसायला सुरुवात करायची, म्हणजे निगेटिव्हिटी कमी होऊन जाते. पण हेल्थ बिघडण्यासाठी आपल्या टॉयलेटचा विषय, टॉयलेटमध्ये सुद्धा आपल्याला काही उपाय करता येऊ शकतात. त्यात आपण येणाऱ्या टिप्समध्ये घेणार आहोत. म्हणून असं नाही की भाड्याच्या घरात राहताना आपलं वास्तुशास्त्र वापरता येत नाही. मेन बांधकामात काही करता येत नाही, कारण तो मालक म्हणतो हे तोडू फोडू शकत नाही. अनेक ठिकाणी खेळा मारणं देखील चुकीचं येतं. ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं असतं तुम्ही काही करू शकत नाही. मग हे छोटे छोटे उपाय पण नक्कीच करू शकतो. म्हणून आपल्याला रेंट असू किंवा स्वतःच असू, आपल्याला वास्तुशास्त्र नक्की वापरता येतं. फक्त मनात इच्छा पाहिजे की मला मोठं व्हायचंय, मला याचा फायदा नक्कीच होईल. देवघरांबाबत भरपूर लोकांचा म्हणजे प्रश्न असतो की कसं असायला पाहिजे, कुठं असायला पाहिजे. नवीन फॅड खूप येतात डिझाईनमध्ये की भिंतीच्या आतमध्येच देवघर बनवतात किंवा देवघर लाकडी पाहिजे, सेपरेट पाहिजे, असं पाहिजे. वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं? वास्तुशास्त्र या बाबतीत असं सांगतं की मी मगाशी सांगितलं की स्वयंपाक करताना पूर्वेला तोंड पाहिजे. म्हणजे कुठलंही काम करताना पूर्व आणि उत्तरेला तोंड केलं तर शुभ दिशा तुम्हाला लाभच देते. मग देवाची पूजा करताना पूर्वेला तोंड असणं खूप गरजेचं आहे. ईस्ट फेसिंग असणं गरजेचं आहे. आणि देवघर, ज्या देवानी आपल्याला एवढं सुंदर घर दिलेलं आहे त्याचं देवघर म्हणजे असं कुठेही कोपऱ्यात ठेवलेलं, टेबलावर देव मांडलेत, कोनाड्यात बसवलेत असं नका करू. जर तुम्हाला तुमचं सुंदर घर आणि सुंदर आयुष्य पाहिजे असेल तर देवघर सुद्धा छान पाहिजे. बरं, देव म्हणत नाही मला चांदीचा देव्हारा द्या, सोन्याचा द्या, हिरे माणके लावा, संगमरवरी किंवा सागवानी. देवघर असणं खूप गरजेचं आहे. सध्या हे फर्निचरमध्ये असे बरेचसे रील्स येतात की असे वेगवेगळे डिझाईन केलेत, असं उंच काहीतरी कपाट केले, त्यावरती पायऱ्या मांडल्यात, लाल वस्त्र ठेवले, त्यावर देव ठेवलेले. अरे देव एवढे सोपे नाही आहेत की कुठल्याही कोण्याड्यात तुम्ही त्यांना बसवा. देवाची इतकी ताकद आहे की जगात सगळं तयार होईल, पण गेलेल्या माणसाला प्राण देण्याची अजून टेक्नॉलॉजी आलेली नाही आणि येणार नाही. ते देवाच्या हातात आहे. बरोबर. तुम्ही सगळं कृत्रिम बनवा, रक्त अजून कुणीही बनवलेलं नाहीये आणि कुणी बनवू शकणार नाही. ते फक्त देवच बनवणार आहे. मग ही शक्ती आपण नाकारली नाही पाहिजे. काय होतं, देवाच्याच बाबतीमध्ये इतक्या विचित्र कल्पना लोकांच्या आहेत, कारण देव तिथे काही बोलत नसतो ना. नाही पूजा झाली काय परवडते. एकेका घरामध्ये काळे काळे झालेले देव मी पाहिलेले. देवपूजा तुम्ही केल्यानंतर पहिल्यांदा मनशांती लागते. त्या पवित्र मूर्तीनं जेव्हा तुमचा हस्त स्पर्श होतो तेव्हा दिवसभराची ऊर्जा तुम्हाला मिळते. म्हणजे जो देवाची पूजा करतो, आज मी काय आणि माझं चिरंजीव मल्हार काय, तर देवपूजा केल्यानंतर जी एनर्जी मिळते दिवसभराची ती इतर कोणत्याही गोष्टींमुळे मिळत नाही. कारण सात्विकता आणि निगेटिव्ह गोष्टी हातातनं होऊ न देण्याची कॅपॅसिटी देवाची एक पूजा करते. त्यामुळे आपल्याला देवघर अतिशय सुंदर, छान, परफेक्ट पाहिजे. फक्त मी रेकमेंड करतो की देवघराला प्लायवूड नसावं, काच नसावं, पत्रा नसावा, देवघरामध्ये खूप असेल लायटिंग नसावे. कारण देवामध्ये इतकी स्वतःची स्वयं तेज ऊर्जा आहे, स्वतः स्वयंप्रकाशी आहे देवाची मूर्ती. त्याला सिंथेटिक लाईटची गरज नाही आहे. फक्त गणपतीच्या वेळेला तुम्ही डिझायनिंग, लायटिंग आम्ही आमच्या घरात करतो, पण माझ्या देवघरात देवाला लाईट ठेवलेला नाही आहे. त्यामुळे मूर्त्यांची मांडणी कशी असावी, काय असावी, हे बेसिक पारंपरिक पद्धतीमध्ये अनेक गोष्टी येतात. माझं पुस्तक पण त्यावरती येत आहे. पण देवाची पूजा रोज होणे आणि देवघर ईशान्य, उत्तर, पूर्वेत असणं आणि पूजा करताना पूर्वेला तोंड असणं खूप गरजेचं आहे.
मकरंदजी, तुमच्यासोबत बोलताना मला खूप आज नव्याने गोष्टी माहिती नव्याने गोष्टी माहिती कारण इतक्या सोप्या भाषेत तुम्ही इतके सहज उपाय दिलेत, काही गोष्टी सांगितल्यात, काही सजेशन्स दिले, त्याबद्दल मी खरंच तुमचे खूप आभारी. आणि आमचे ऑडियन्स सुद्धा ह्या पॉडकास्टला खूप प्रेम करेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही पुन्हा आमच्या पॉडकास्टमध्ये यावं आणि एक नवीन विषयावर आपण चर्चा करू अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच, तुर्तास नक्की थांबूया. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटलंय आणि तुम्ही अतिशय छान मार्मिक प्रश्न विचारले जे सर्व ऑडियन्सला इतके उपयोगी आहेत. आणि ते नक्कीच आपण अजूनही नवीन पॉडकास्टमध्ये तुम्ही जसं कमेंट बॉक्समध्ये टाकाल प्रश्न तेही नक्की आपण नक्कीच. सो थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु. सगळ्यांना शुभ आशीर्वाद. थँक्यू.